देखिए, आपका आज की पत्रकार सभा में बहुत बहुत स्वागत है। मैं जयश्री जी और कष्टकरी जनसंघ के बाकी पदाधिकारी भी है, उसी के साथ जो है रिक्शा कष्टकरी बम्बई के, मीरा भाईंदर के, अलग अलग जगहों के अपनी बातें रखने के लिए आए थे। आज जो है चिंतन का सभा हुआ, पहले सोच विचार हुआ, ऑनलाइन भी विचार हुआ और बाद में हम आपके समक्ष आए हैं। आप सबको उसी के साथ हमारे सारे जो रिक्शा चला के कष्ट करते हैं, जो लोगों का बोझ उठाते हैं, उन सारे कष्टकरियों को जय सिया राम, 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 वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। पत्रकार भाइयों, देखिए, हम सियासती नेता नहीं हैं, सबसे पहली बात। दूसरी बात, हम कष्टकरियों के अन्याय विरुद्ध में लड़ने वालों में से एक सामान्यतः भारत माता के सुपुत्र है। भारत के संविधान के निर्माता भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर इनके सोच के वारिस है और मान्यवर दत्तोपंजी ठेंगड़ी, जिन्होंने इस देश के अंदर कष्टकरियों के लिए एक बहुत बड़ी पहल रखी, बहुत बड़ी उपलब्धि की उनके हकों के लिए, उनके विचारों के हम जो है सोच के विचारों के हम छोटे से सैनिक हैं। माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हर समय एक बात कहते हैं, कष्टकरियों को श्रमवीर नाम से पुकारते हैं। तो इस तरह से हम सोच रखने वालों में से है। कोई लोग कहेंगे कि ये स्वार्थ है, वो स्वार्थ है, हम कहेंगे एक ही स्वार्थ है, एक ही बात है। तुम अपनी गंदगी दिमाग से निकाल दो, तुम भाषा के नाम पे गंदी राजनीति निकाल दो, यही हमारी बात है और यही हमारी मांग है। कष्टकरी भावांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज मैं जानबूझ के मराठी में भी बोलूंगा, हिंदी में भी बोलूंगा, जरूरत पड़े तो गुजराती में भी बोलूंगा, क्योंकि ये देश हमारा है, ये देश हमारा है, ये देश हमारा है, नहीं किसी के बाप का, नहीं किसी के नहीं किसी के नहीं किसी के नहीं किसी के। राज ठाकरे तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। राज ठाकरे तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। प्रताप सरनाइक तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। प्रताप सरनाइक तुम भी सुनो, ये देश किसी नहीं किसी के। प्रताप सरनाइक तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। तो इसीलिए हम सुनाए हैं प्रताप सरनाईक को। प्रताप सरनाईकला त्यांच्या वात्रटिकेमध्ये आणि आमच्या गुराख्यांच्या साहित्यानुसार प्रताप सरनाईकच्या कानटाळ्या उघडण्यासाठी हा आवाज दिलेला आहे। प्रताप हा राग आहे ना, हॉटेलच्या धंद्यातला नाही, हॉटेलच्या धंद्यातला नाही, हॉटेलच्या धंद्यातला हा राग नाही, कष्टकऱ्याच्या घामाला टिंगल टवाळी करताय तुम्ही। ज्या प्रकारे प्रताप, त्याचा हा राग आहे, हा सहन करावा लागेल। आणि आज प्रताप काय झालेला दिसला आपल्या सगळ्या पत्रकारांना। आज प्रतापने एक पत्रकार परिषद घेतली, आपण पाहिलं असेल, शिवसेनेमधून सुद्धा नगण्य असा पाठिंबा प्रतापला आहे। ही मी एक मोठी गोष्ट आपणाशी बोलत आहे। शिवसेनेमधून शिंदे साहेबांच्या नगण्य असा प्रतिसाद प्रतापला आहे। एक कारण कष्टकऱ्यांच्या विरुद्ध कुणी जावं असं कुणाला वाटत नाही, कष्टामध्ये भेदभाव व्हावा असं कुणालाही वाटत नाही। आज आपण पाहिलं असेल, आज आपने देखा होगा, प्रताप जे आहेत आज
बेभान झालेले होते. प्रताप सरनाईक आज बेभान झालेले होते. प्रताप सरनाईक आज बेभान झालेले होते आणि त्यांची भपकेबाजी उघडी पडली. ती कशी? जेव्हा मराठी पत्रकार भावांनी प्रश्न विचारले आणि हिंदी पत्रकार भाऊ प्रश्न विचारत होते, तर कारण प्रतापला माहित होतं की काल मी एका चॅनलवर प्रतापनं हिंदी ही बोलीभाषा झाल्याचं बोललेलं प्रतापच्या तोंडचा व्हिडिओ वाजवला होता. प्रतापला माहित होतं की तो प्रश्न पत्रकार विचारणार आणि प्रतापने पत्रकारांसमोरून पळ काढला, स्वतःला तिथून खेदून लावलं. म्हणजे मला असं दिसलं, पत्रकार म्हणत होते थांबा थांबा, नेहमी उडान टप्पू गोष्टी करणारे प्रताप अक्षरशः पळताना दिसले, मागे वळून पाहताना सुद्धा दिसले नाही. हे अत्यंत, मला असं वाटतंय, लोकशाहीमध्ये अत्यंत वेदनादायी बाब आज संबंध देशाने महाराष्ट्रानं पाहिली. मला तुम्हाला सांगायचंय 2 महत्वाच्या गोष्टी. त्या गोष्टींपैकी अत्यंत गंभीर बाब आहे. त्या गंभीर बाबी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो. प्रताप सरनाईक आज उत्तर सुद्धा पत्रकारांचं, मराठी चित्रवाहिनीच्या पत्रकारांना सुद्धा उत्तर देता आलं नाही. म्हणे कायद्यावर परत आज प्रतापला दाखवतो म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट. प्रताप एखादा वकील हायर करा आणि ॲडव्होकेट जनरलांना मान्यवर विचारा की याच्यामध्ये भाषेची कुठं सक्ती आहे का. या कायद्यासमोर कोलांट्या उड्या मारून चलत नसते. कायद्यासमोर भपकमबाजी करून चलत नसते. कायदा लिखित असतो, कायदा स्थिर असतो, कायद्यामध्ये मर्यादा असतात आणि मंत्र्यांनी खोटं बोलू नयेत, ह्या मर्यादा आहेत. आणि तुम्ही खोटं बोललात, काय खोटं बोललात, तर या कायद्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की मी ते मराठी भाषा सक्तीच्या बाबतीत मी भूमिका घेतली. तुम्ही खोटं बोलत आहात म्हणून माननीय दिल्ली हायकोर्टाने स्पष्टपणे, एक माननीय महिला न्यायमूर्ती होत्या, त्यांनी स्पष्ट सांगितलंय, मंत्र्यांनी नेहमी एखादं आश्वासन आणि एखादी भूमिका सांगताना सतर्क राहिलं पाहिजे, अन्यथा तो सुद्धा एक विलफुल डिसओबिडियन्स आणि एक ब्रीच होऊ शकतो कंडक्टचा. हे माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलंय. प्रतापला ती जजमेंट पाहिजे तर ती सुद्धा पाठवतो. सांगायचं तात्पर्य, काले आम्ही सांगितलं कायद्यात तरतूद नाही, आजही प्रतापला आम्ही सांगतो कोलांटी उडी मारून काही फायदा नाही. कायद्यात नाही ते नाही, कायद्यात नाही ते नाही. दुसरा मुद्दा, प्रताप ज्या प्रकारे हे आपले ते दुसरे असं बोलत आहेत, म्हणजे सन्माननीय माननीय म्हणजे कष्टकऱ्यांचे नेते आपले शरदराव साहेब कोणती भाषा, कुठले महाराष्ट्रातले कुठले किंवा सदावर्ते महाराष्ट्रातले कुठले, हा बोलण्याचा अधिकार प्रतापला नाही. प्रताप ही ब्रीच ऑफ होत आहे. प्रताप हे ब्रीच ऑफ होत आहे. जी शपथ घेतली तुम्ही मंत्री होताना, जी शपथ घेतली तुम्ही आमदार होताना, ममत्व चालत नाही. कान उघडून ऐकायचं सवय करून घ्यायची. प्रश्न विचारले जातील, कारण दत्तोपंजी ठेंगडींचे वारसदार सरकार आमचे जरी असली तरी कष्टकऱ्यांची कत्तल सहन करणार नाहीत. हे प्रतापनी लक्षात ठेवावं. स्वतःच्या हॉटेलमध्ये किंवा आस्थापनांमध्ये किती मराठी बोलली जाते, 5 स्टार सुविधा देताना हे सुद्धा महाराष्ट्राला एकदा सांगावं प्रतापनं. तो प्रताप सुद्धा सांगावा. नुसतं नाव बदलून घेतलं तर माणूस बदललेल्या नावाचा मोठा होत नसतो. उसके लिए हम गुणरत्न सदा वरते हैं, हम डाकू के खानदान से आते हैं, इसलिए हम सच बोलते हैं, सच बोलने की ताकत रखते हैं. हम ये नहीं बोलते लोगों में जाके क्यों बोले 2 ही कागज ईडी से आए. अरे तुम्हारा खुद का चुनाव का पर्चा तो देखो, उसमें ईडी के बारे में आपने क्या लिखा है भैया. देखो, व्यक्तिगत टिप्पणी हमें नहीं करनी है, लेकिन तुमने व्यक्तिगत टिप्पणी की है. तुम मिनिस्टर हो, तुम्हें मर्यादा है. हर किसी को अपनी मर्यादा में रहना है, उसको आमतौर पे औकात कही जाती है.
एक रोक होती है और रोक तुम पास कर गए हो। आपने छेड़ा हमें, आपने छेड़ा कि अरे हाँ एक बार नहीं फांसी पे चढ़ जाएंगे शरद पवार के घर के प्रकरण में। सरकार जानती है, दुनिया जानती है, हमें सस्पेंड कर दिया गया था, लेकिन हम उस सस्पेंशन को जो है, हम उस सस्पेंशन को एक तरह की हमारी कष्टकरियों के लिए एक संघर्ष मानते हैं। हम वो ईडी वाले नहीं हैं जो तुम कहते हो एक दो पेपर, लेकिन पर्चे में चुनाव के लिखते हो बहुत लंबी सी बातें। दूसरी बात, व्यक्तिगत टिप्पणी का जवाब मैंने दिया है। दूसरी बात उन्होंने एक कही थी कि बोले बैंक प्रताप जी ने माफी मागे। मी तुमच्या सगळ्यांना सांगत आहे, प्रताप सरनाईकांनी माफी मागितली पाहिजे, नाही तर प्रताप सरनाईक जे आज खोटं बोललेत पत्रकार परिषदेमध्ये ते लाईव्ह कटिंग करण्यात येईल, व्हिडिओ आणि महामहिम राज्यपालांना देण्यात येईल। त्याचबरोबर प्रताप सरनाईकांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी करता येतील, मंत्री म्हणून ब्रीच ऑफ कंडक्ट केल्याबद्दल त्या गोष्टी करण्यात येतील। त्यातली पहिली गोष्ट महाराष्ट्राला समजली पाहिजे, प्रताप सरनाईकांनी सांगितलं की बँकेचे अध्यक्ष बदललेले आहेत। तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, बँकेचे अध्यक्ष बदललेले नाहीत। बँकेचे अध्यक्ष जे पूर्वी होते डॉक्टर माधव कुसेकर तेच आहेत। याचा अर्थ प्रताप बेभान झाला, प्रताप बेभान झाले, बेभान प्रताप आहेत, बेभान प्रताप आहेत। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की वांग्याचं तेल वड्यावर प्रताप असं निघत नसतंय। हे सिस्टीमचं वर्किंगच असतंय की जेव्हा आपल्याजवळ उत्तर नसतंय तेव्हा व्यक्तिगत टिप्पण्या केल्या जातात। जेव्हा प्रतापकडे उत्तरच नाही, एक बोट समोर जेव्हा असते ना प्रताप, तर चार बोट आपल्याकडे असतात। काल तुम्ही अत्यंत खालच्या भाषेवर तुमच्या माणसाला तुम्ही चढवून दिलं, एक वयोवृद्ध म्हातारा माणूस अडसूळ, तो सुद्धा ईडीच्या बाबतीतली काय चौकशी, अडसूळ कम्युनिटी सगळ्या त्यांच्या त्या व्यक्तिगत याच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तसा माणूस ज्यावेळेस पिसाळे कुत्रे वगैरे वगैरे बोलतो ते तुमच्या डोळ्यात दिसत नाही का? तेव्हा तुमचं भान हरवले असतंय का? तेव्हा तुमची गहाण ठेवलेली असती का? असं सुद्धा म्हणू शकतो मी। तेव्हा तुमची गहाण ठेवलेली असती का? हे सुद्धा म्हणण्याचं धारिष्ट आमच्यात आहे, कारण आम्ही दत्तोपंजी ठेंगडीला मानणारे आहोत। ही व्यक्तिगत टिप्पणीच्या बाबतीत उत्तर प्रतापला पुरेसं आहे। एक एक चॅप्टर तुम्हाला मी कळवत जाईल। आता पुढे जाऊन मला सांगायचं आहे, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय, त्याचबरोबर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, त्याचबरोबर माननीय मुंबई पोलीस आयुक्त, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवारताई, ह्या सगळ्यांना, त्याचबरोबर कामगार मंत्री फुंडकर साहेब, आकाश फुंडकर साहेब, ह्या सगळ्यांना, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्यवर गिरीश महाजन साहेब, मी अत्यंत महत्वाची गोष्ट नाही, अत्यंत महत्वाची फॅक्ट आपल्या समोर ठेवतो। या महाराष्ट्रातल्या मुंबईमधून कालच्या तारखेला एका जिल्ह्यातले, कनौज या उत्तर भारतातल्या उत्तर प्रदेश मधल्या एका जिल्ह्यातले काल जे आहेत, कितने रक्शे बंबई से गए भाई? 1000। क्या नाम है आपका भैया? आकिब सिद्दीकी। अच्छा, आप कौन जिले से है? कन्नौज से। क्या यहाँ बंबई में से कितना रिक्शा गया भैया? 1000 रिक्शे गए हैं। और आज की तारीख में कितने गए हैं? आज की तारीख में गए 150 रिक्शे आज गए। तो काल जे आहेत 1000 रिक्षे आणि आज 150 रिक्षे एका जिल्ह्यातले गेलेत। एकूण 4 ते 5 लाख रिक्षा टॅक्सी कष्टकरी आहेत। हे असं जाणं हे महाराष्ट्राची, मुंबईची प्रतिमा खराब करणं आहे। आणि हे सगळं कोण घडवतंय? तर प्रताप सरनाईकांसारखे अकार्यक्षम
म्हणजे त्याचबरोबर प्रताप सरनाईकांसारखे अविचारी, प्रताप सरनाईकांसारखे संविधानाच्या बाबतीत डोक्यात ठेवून मंत्री म्हणून न काम करणारे, खोटी माहिती माध्यमांसमोर येऊन देणारे, अशा प्रताप सरनाईकांच्या काळ्या कुट्ट कारभारामुळं ही आज देशामध्ये बदनामीला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम ज्या मान्यवरांचं मी आता नाव घेतलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की हे एक आता आपत्ती म्हणून पाहिलं गेली पाहिजे. बैठक प्रताप सरनाईकाकडे नको. बैठकीत प्रताप सरनाईक बोलण्या एवढे उंचीचे नाहीत असं आम्हाला वाटतंय, कारण त्यांची वैचारिक उंची शून्य आहे. ते ममत्व बाळगून आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदयांकडे आम्ही बैठकीला तयार आहोत. त्याचबरोबर आम्ही कामगार मंत्र्यांकडे बैठकीला तयार आहोत, कारण हा विषय नुसता परिवहनचा नसून हा विषय दोन्ही विभागांचा आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे बसायला तयार आहोत. त्याचबरोबर आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे सुद्धा बसायला तयार आहोत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, प्रताप सरनाईक ईडीनं चौकशी करावं एवढे पैसे हमारे रिक्शा वालों के पास है? ईडी ने तहकीकात करे इतने पैसे हमारे रिक्शा वालों के पास है? अरे ईडी ने तहकीकात करे इतने पैसे हमारे रिक्शा वालों के पास है? इतना पैसा प्रताप हमारे पास नहीं है यार. हमारे लोग होते हैं ना, रक्षा लेते हैं ना, वो अलग अलग फाइनेंस और बैंक से लेते हैं. तेरी इस नाकामयाबी जैसी खुद की मंत्री की जो बात है उसको लेके आज मैंने एक देखा कि प्रताप जी की वजह से, प्रतापजींच्या मुळे आज लोन लोक भरू शकणार नाहीत. लोन डिफॉल्ट होणार आहेत. त्यातल्या त्यात रिक्षेवाल्या भावाला लोन डिफॉल्ट झाल्याच्या नंतर व्यक्तिगत फायनान्स कंपनीकडून सुद्धा त्रास होतो, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे नुसती उपासमारी नाही आहे, तर लोनची आर्थिक हरासमेंट आहे, कामावरची गदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ह्याच्यासाठी आहेत की एक तारखेला प्रताप सरनाईकांमुळे, 1 तारखेच्या नंतर आणि 1 तारखेच्या दरम्यान प्रताप सरनाईकांमुळे सामान्यातल्या सामान्य प्रवाशाची, सामान्यातल्या सामान्य माणसाची गळचेपी होण्याची शक्यता आहे. आता त्याच्यात तुम्हाला मला एक पुढे जाऊन एकच बाब सांगायची आहे महत्त्वाची, ती ही की मजबुरीमुळे आम्हाला रिक्षा चालवता येणार नाही. त्याचं कारण राज ठाकरेच्या लोकांनी सांगितले की 1 तारखेपासून त्यांना अधिकार बहाल केलेत वाटते प्रताप सरनाईक. मला वाटतंय आरटीओचे इन्स्पेक्टर जे स्वतः सांगतात अधिकारी की चुकीचं करता येणार नाही, कारण रूल 24 मध्ये मराठी भाषा आणि इतर भाषा म्हणलेले. मराठी माणूस गुजराती भाषेच्या एरियात जाऊन रिक्षा चालवू शकणार नाही, गुजराती भाषेचा माणूस मराठी भाषेच्या याच्यात येऊन रिक्षा चालवू शकणार नाही, असा तो कायदा आहे. तो कायदा इटसेल्फ अल्ट्रा व्हायरस आहे. त्याच्यामुळे इम्बॅलन्स होऊ शकते. आणि त्यामुळं ही जी मंडळी आहे, टार्गेट मंडळी मनसेसारखी, ही आमच्या लोकांना दारू पिऊन, कोण बोला था भैया दारू पी के, हाँ बोलो भैया. तनिक का है ना, कुछ लोग अभी हमें इतना परेशान करते दारू पी के, भाड़ा नहीं देने का रहेगा तो पूछो मत. अभी ये जो मराठी और भैया का मुद्दा उठा है, हमारे लड़के को अच्छी खासी मराठी आती है, हमारा लड़का जो है कॉलेज में पढ़ता है. तनिक कल सुबह की ही बात रही भैया, हमारा लड़का जो है ट्यूशन वहाँ पे भाड़ा लेके गया, वहाँ पे कुछ पागल रिक्शा वाले थे, वो मराठी में उससे बतियाने लग गए और हमें तो समझ में नहीं, हमारा बच्चा भी मराठी में उससे बतियाया. पर क्या हुआ भैया, वो हमारे लड़के को बोलते हैं कि तू ड्रेस क्यों नहीं पहना है. वो का पुलिस वाले नहीं है, ये पुलिस वाले का कायदा है. कहने का मतलब ये है कि पुलिस का काम भी ये मनसे वाला हाथ में लेगा. उसे खोपो पुलिस कहते हैं, खोटा पुलिस, खोटा आरटीओ बन के ये मनसे वाला आएगा. तो याद रखना मनसे वालों, कानून को लेके हम भी भिड़ेंगे ना. याद रखना मनसे वालों. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, प्रामाणिकपणे सांगत आहोत तुम्हा पत्रकारांना, सच कसम खा के बोलना, क्योंकि सब गुजराती भाई भी है इसमें, गुजरात से आए वाले, इसमें उत्तर भारत से भी है, बिहार से भी है, और मेरा मानना राजस्थान से भी है. सच बोलोगे, देवी माँ की कसम खा के, अल्लाह की कसम खा के सच बोलोगे कि आज कितना % रिक्शे वाला भैया बंबई में और बंबई के उपनगरों में काम करता है, मराठी छोड़ के.
कम से कम 80 से 70%। कितना परसेंट आप 80 से बताओ? 70%। 80% जो है, जो देश के अलग अलग भागों से आए हुआ, राज्यों से आए। अलग अलग राज्यों से आए वाला कष्टकरी भाई अपना काम करता है। अभी हम ये कहना चाहते हैं, अच्छा ये बताइए कि लोग, आप इतने अपन 80% अपन कष्टकरी है, तो अपने 80% कष्टकरियों को क्या अनुभव है? कितना टक्का लोग मराठी में बात करते हैं और कितना टक्का लोग बाकी हिंदी, गुजराती, अंग्रेजी में या किसी भाषा में बात करते हैं? मराठी में कितना टक्का लोग बात करते हैं? इसमें कम से कम नहीं बोले तो 50% लोग तो करते रहेंगे और 20% लोगों को समझ में आती रहेगी, और कुछ 10% जो है नए रहेंगे, उनको नहीं समझ में आती रहेगी, ना बात करने आती रहेगी। यानी इसका मतलब ज्यादा लोग मराठी में बात करते हैं। तुमको रिक्शा में बैठते हो क्या? सच बोलो, कौन सी भाषा? मराठी हो हिंदी में ही बोलेगा। 1% लोग सिर्फ मराठी में बोलते हैं। मराठी आदमी भी आएंगे, मराठी आदमी भी हिंदी में ही बोलता है। अरे यही तो खूबसूरती है भारत के संविधान की। ले राज ठाकरे सुन ले, मराठीत रिक्षामध्ये येतात ते माणसं, आम्हाला आहे ना, मनसेचा जो कोणत्याही पक्षाचा असो, ते माणसाने आम्हाला रिक्षाला मान सन्मान दिला पाहिजे, नाहीतर आम्ही पण आंदोलन करणार आणि आम्ही रिक्षा बंद करणार आणि आम्ही उपाशी मरणार, देखिए क्रांती लावणार। ये पेट की बात है, ये भूख की बात है, ये बात है किसी के मन से जैसे लोगों की टन टन टोल की नहीं है। ये बात है अपने पसीने की बात है। आज लोग हजारों रिक्षे छोड़ के अपने राज्य में जा रहे हैं, याची जिम्मेदारी कुणीतरी स्वीकारावी लागेल। आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की प्रताप सरनाईक, मराठी प्रताप सरनाईकांनी तर आज म्हणजे स्वतःला आंतरराष्ट्रीय पुढारी केल्यासारखं करून टाकलं। सांगतो तुम्हाला, म्हणे प्रताप सरनाईक काही देशांचे नाव घेतले, तिथं जाता तर म्हणे ती भाषा बोलता की नाही? अरे भाई, जपानमध्ये किती भाषा आहेत? मंगोलियन आणि दुसरी एक भाषा। आज UK मध्ये किती भाषा आहेत? रशियामध्ये किती भाषा आहेत? तिथे ठरलेली एक एक ते राष्ट्रीय भाषातली भाषा आहे, राष्ट्रीय भाषेतली ती भाषा आहे। आणि त्याच्यामुळे प्रताप सरनाईकांना राष्ट्रीय भाषा काय असते आणि प्रांतीय भाषा काय असतात याचं प्रताप सरनाईकांना ज्ञानच नाही। एक चालती आहे ना, तो त्यांना भाषेचं सुद्धा म्हणजे ते काय बोलावं म्हणून म्हणलं की भान हरवलं होतं काय, त्यांचं भान हरवलं होतं काय। आणि आज मला हे म्हणायचं आहे की प्रताप, ये तो बोल यार, अपने विदर्भ में बोल ना यार प्रताप, एक बार तो बोल दे, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, एक बार तो बोल दे ना यार, मट्टी की कसम, मट्टी की कसम, एक बार तो बोल दे यार, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे। अरे जिस मिट्टी में से आते हैं ना, उस मिट्टी को माता कहते हैं, उसको पहले प्रणाम करते हैं। बोल दे यार, वो तो बोलने की ताकत रखता है या नहीं पता नहीं, लेकिन मला तुम्हाला सांगायचे, मराठी, पुणेरी मराठी आणि मग वराडी मराठी, आमच्या विदर्भामध्ये बघा तुम्ही कशी असते वराडी मराठी। कोणती रे बोलायची, सांग ना। कायले बाबा, कायले काऊन करू राहिला तू? हे सगळं काय करायची गरज आहे का तुले? हे प्रताप यार, ही भाषा तर कळत असेल ना तुले की ती भाषा कळत नाही रे बा? मला ते सांगू नको, कायदा जे आहे ते सांग। मी तुले सांगतो प्रताप, तुले जर समजत नसेल तर पुरा अकोला आणि वर्धा घेऊन येतो प्रताप, पुरा अकोला आणि वर्धा घेऊन येतो प्रताप। तुले जर आपली वराडी मराठी बी कळत नसेल तर काय बोलतू भाऊ तू? अरे हे काय करू राहिला तू रे? असं नको करू ना, सांगायचं वराडी मराठी आहे। त्याच्यानंतर आमची ऐराणी कुठे नालकर, आमची ऐराणी मराठी आहे, ती आमच्या म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव मध्ये आहे। त्याच्यानंतर कोंकणी मराठी आहे, त्याच्यानंतर मराठवाडी मराठी आहे। काय बे, खरं सांग की रे भाई, माननीय मंत्री प्रताप, खरं सांग की रे भाई, भाई मंत्री प्रताप, सांग की रे भाई, खरं पुस्तकात काय आहे ते? हे म्हणतात कोणती मराठवाड्यातली मराठी। आता आगरी मराठी आहे, कर्नाटकी मराठी आहे, थंजूर मराठी आहे, झाडी बोली मराठी आहे, मालवणी मराठी आहे। आता त्यासोबत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या
छोट्या छोट्या तालुक्यातल्या सुद्धा भाषा आहेत ज्या 100% बोलल्या जातात, ज्यांना आपण आदिवासी बहुल भाग म्हणतो, ज्याला आपण ट्रायबल हे डिक्लेअर्ड एरिया म्हणतो, तिथं तुम्हाला गोंड भाषा मिळेल. काही ठिकाणी आमची काय बंजारांची आपली गोरमाटी भाषा मिळेल, कोलामी भाषा मिळेल. आता ते स्वातंत्र्य हिरावून घेणार का प्रताप? आणि त्याही पुढे जाऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्याला बोलताच येत नाही, त्याला काम बंद करायला लावणार का प्रताप? ज्याला बोलताच येत नाही, ज्याला निसर्गानं बोलता येत नाही असं दिलंय, पण भारताच्या संविधानानं सन्मानानं जगणं दिलंय. दत्तोपंत ठेंगडींच्या विचारानं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, मोदीजींच्या विचारानं सन्मानानं जगणं दिलंय. प्रताप, बोलता येत नाही तोंडानं किंवा भाषेचं पूर्ण ज्ञान नाही, म्हणून मुख्याला सुद्धा सन्मान दिलाय संविधानानं. तो सन्मान काढून घेण्याची ताकद प्रताप मध्येच काय? प्रताप सारखे आणखीन मंत्री येतील किती, जातील किती, होतील किती, परंतु तो सन्मान काढून घेण्याची पेन मध्ये तुमच्या शाही संविधानाने दिलेली नाही. हे लक्षात ठेवायचं. खडसावून सांगत आहे, प्रत्येक शब्दाला विचारपूर्वक बोलत आहे. त्यानंतर मला हे बोलायचंय, प्रताप अभी तक, मैं व्यक्तिगत टिप्पणी नहीं, लेकिन तुम मंत्री हो आणि या महाराष्ट्राची परंपरा राहिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जेव्हा आरोप झाला त्यावेळेस अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्हाला सांगतो, त्यानंतर निलंगेकर साहेबांवर आरोप झाला त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर मुंडे साहेबांनी राजीनामा दिलेला आहे, धनंजय मुंडे साहेबांनी. हे सगळ्या लोकांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते याच्या वेळेस विलासरावच्या बाबतीत हे सगळे होते. अब हम पेश करने जा रहे हैं आप सबके लिए, अब हम पेश करने जा रहे हैं आप सबके लिए वो ऐसी एक नई बात, एक फैक्ट जो दुनिया को, राज्यपाल महोदय को पता चले कि ये सब करने के पीछे क्या क्या है. दूसरी तरफ चीजें भटकाने की कोशिश है. इसीलिए मंत्री जी को मालूम है कि वो भाषा के ऊपर किसी को पडताळना नहीं कर सकते, परंतु लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी मराठी हिंदी वाद आणलाय. लेकिन प्रताप का आप देखिए, प्रताप पकड़िए, ये आहे प्रतापचा प्रताप. ज्या गोष्टी कायदेशीर नाहीत त्या गोष्टी यस मिनिस्टर म्हणायला लावले, आणि स्वतः जर त्याच्यामध्ये थेट इन्व्हॉल्व असतील आणि थेट जर ह्या गोष्टी जर दिसत असतील, डोळ्यानं दिसतंय त्याला म्हणतात नेटेड आईज ने दिसतंय, कानानं ऐकता येतंय त्याला म्हणतात मी कर्णबधीर नाही, मला पूर्ण समजतंय, ऐकता येतंय. आणि त्याच्यामुळं यस मिनिस्टर या मथळ्याखाली आज त्यांची पूर्ण स्टोरी आलेली आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की यस मिनिस्टर गो मिनिस्टर, 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 यस मिनिस्टर गो मिनिस्टर. असं बोट करू, यस मिनिस्टर गो मिनिस्टर, यस मिनिस्टर गो मिनिस्टर, यस मिनिस्टर गो मिनिस्टर, यस मिनिस्टर गो मिनिस्टर. आणि म्हणून या बाबतीला आम्ही स्वतंत्रपणे तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन एक चॅप्टर नाही तर 365 चॅप्टर आहेत. आणि आमच्याजवळ आम्ही उष्टे होईल एवढं खाणारे नाहीत प्रताप, आणि उरलं सुरलं आम्ही टाकणारे नाहीत, आणि कोणाला उरली सुरली उपमा माणसांना देऊ नये. एसटीतले ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा उरले सुरले नाहीत. आज पत्रकार परिषदेत उरले सुरले असा उल्लेख त्यांनी ड्रायव्हर कंडक्टर लोकांचा केला, साहेबांचा, आमच्या ड्रायव्हर कंडक्टर साहेबांचा. आणि उरलं सुरलं म्हणेपर्यंत असे उष्टे विचार ठेवू नयेत कुणी सुद्धा. आणि आमचे एसटीतले कष्टकरी उष्टे नाहीत हे सुद्धा मी डंके की चोट पे सांगू इच्छितो. आणि व्यक्तिगत टिप्पणी करण्याच्या भानगडीत पडू नका प्रताप, नाहीतर सगळे प्रताप, किती वेळ लागेल मला त्या प्रताप म्हणजे तुमच्या प्रतापांचं उजळणी करण्यासाठी हे तुमच्या नंतर लक्षात येईल. मला असं वाटतंय की प्रताप, भाषेचं गलिच्छ राजकारण बंद करा. आज प्रताप थोडा मागे आले,
आज म्हणले की वेळ मागा म्हणजे त्यांना माहित आहे की ये असं चालणार नाही और जहाँ सदावर्ते वहाँ तो उनकी दाल नहीं गलेगी, हे माहित आहे त्यांना, माहित आहे प्रतापला सदावर्ते के सामने दाल नहीं गलेगी. आणि आम्ही येणाऱ्या 1 तारखेपासून आमची इच्छा नसताना जे आहे आम्हाला काम करण्याची सुरक्षित परिस्थिती नाही. आमच्या म्हणजे ऑटो रिक्षा भावांना मारहाण होण्याची भीती आहे, स्टँडवर मारहाण होण्याची भीती आहे. आणि म्हणून आम्ही 1 तारखेच्या पुढं रिक्षा चालवू शकू की नाही ते सांगता येत नाही. म्हणून व्यवस्थापन मान्य मंत्री, म्हणून कामगार मान्य मंत्री, म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या बाबीकरिता मीटिंग बोलवावी अशी देखील आम्ही विनंती करत आहोत. येणाऱ्या शुक्रवारपासून आमची जे आहेत विविध भागामध्ये आम्ही जाऊन आमचे कष्टकरी एकत्र येणार आणि आम्ही ठंडा कूल प्रताप ठंडा कूल अभियान राबवणार आहोत. आईस टाकून आम्ही एकमेकाला शरबत देणार आहोत आणि आम्ही हे आव्हान करणार आहोत की या बर्फासारखं, या पाण्यासारखं तुम्ही सुद्धा कूल व्हा प्रताप कूल करण्यासाठी आम्ही प्रतापला प्रयत्न करणार आहोत. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. उद्या एक खरं तर प्रताप सरनाईक यांनी बैठक बोलवली 11 वाजता आणि त्यामध्ये या सगळ्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष बैठक आहे आणि यामध्ये काही तज्ञ मंडळी आहेत, काही अधिकारी आहेत, अशी बैठक उद्या पार पडणार आहे. पहा, साधारणपणे मला जे समजतंय की साहित्यिकांची बैठक बोलवली त्यांनी. मला माहीत नाही, साहित्यिकांचा मी सन्मान करतो कारण मी म्हणजे चिंतमपल्ले गुरुजी असताना मी आमचे माननीय सुधाकररावजी डोईफोडे साहेब नांदेड प्रजावाणीचे संपादक होते. त्या साहित्य परिषदेच्या राजकारणामध्ये मी होतो. मला माहिती आहे की पत्रकार परिषदांमध्ये काय चर्चा होऊ शकतात, काय सूचना होऊ शकतात आणि साहित्य संघांमधून काय सूचना होऊ शकतात. त्याच्यामुळे प्रताप काहीतरी वेळ काढून नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यातून काही फलश्रुती होणार नाही. लक्षात घ्या, भाषा शिकणं हे तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस बाळ लहान असते म्हणजे संघ परिवाराच्या जर तुम्ही विचारातून आलेले असेल तर तुम्हाला माहीत असेल की गर्भसंस्कारसुद्धा केले जातात. म्हणजे माझ्या झेनला, मी माझ्या मुलीला तुम्हाला सांगतो गर्भसंस्कारसुद्धा केले होते. कारण ह्या बाबी आहेत ना, जन्माच्या नंतर सुद्धा आईच्याकडून, दाईच्याकडून, म्हणजे अंगणवाडीतल्या शिक्षिकेकडून भाषेची उजळणी होत ज्ञान होत पुढं जात असते. आता वयोवृद्ध आमच्या साहित्यिकांचा मान आहे, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, परंतु त्यांच्या सूचना एक लक्षात ठेवा. प्रताप म्हणला की इतने साल से रहते हैं, एवढ्या वर्षापासून काम करतात, त्यांना भाषा का येत नाही. मला प्रतापला साधा प्रतिप्रश्न विचारायचा आहे. IAS IPS IRS ऑफिसर ज्यावेळेस पोस्टिंग होतात नवीन राज्यामध्ये, त्यांची भाषा माहीत नसलेल्या, तिथं 5 वेळेसची परीक्षा घेतली जाते आणि 5-5 वर्षात सुद्धा ते पास होत नाहीत. असे सुद्धा उदाहरणं आहेत माझ्याकडं. मला नाव घेऊन कुणाचं डिफेमिंग करायचं नाही. प्रतापला लागत असेल तर मी देतो. आणि त्यातले त्यात प्रताप म्हणाले की माझ्यासोबत चर्चेला या. आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगतो, मी चर्चेला यायला तयार आहे. प्रतापनी सुद्धा मनाची लाज बाळगू नये, कारण प्रताप स्वतःच मोठेपणाने सांगतात की ते अंडाबुर्जीपासून सुरू झालेले आहेत. रिक्षाचा म्हणजे गेअर उचलून, म्हणजे काय म्हणतो आपण उसको, किक उचलून प्रताप पुढे आलेले आहेत. तर त्यांनी सुद्धा एक ऑटो स्टँड सांगावा. त्यांना भीती वाटत असेल प्रतापला तर ठाण्यामध्येच सांगावं. त्यांना भीती वाटत असेल प्रतापला की कष्टकऱ्यांची तर याच्यातच सांगावं. कुठं, मीरा भाईंदरमध्ये सांगावं. आम्ही तिथे त्या स्टँडवर थांबतो. परंतु चर्चा प्रतापसोबत जर करायची असेल ना तर ती फक्त रिक्षा स्टँडवर होईल, हे मला आवर्जून सांगायचं आहे. तिथे कोण आहे हे पाहणार. अधिकारी असतील तर आम्ही नक्की जाणार. कारण ज्यांना वाचून समजतंय, कारण आम्हाला माधव कुसेकरांचा संबंध नाही त्याच्यात, तो विभाग त्यांचा नाही. ते आपले सेक्रेटरी, आपले कमिशनर, हां परिवहन आयुक्त आमचे सन्माननीय आपले नार्वेकर साहेब आहेत. हां, ते असतील तर, कारण तुम्हाला सांगतो त्याला काही फार समजायची गरज नाही. 4च भाषेचं आहे. अँबिग्युटी आहे का आणि तसं सक्ती करता येते का? सक्ती करता येत नाही. 2017 माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं, परत सांगायला लागलो, 2017 परमिटला सुद्धा तुम्ही भाषेची सक्ती करू शकत नाहीत. हा आरसा आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती ओक साहेब खूपच रिस्पेक्टेड जज म्हणून पाहिले जातात, खूपच रिस्पेक्टेड आणि थेट
आणि नेट आणि स्पष्ट बोलणारे जज म्हणून मानले जातात. त्या जज साहेबांनी दिलेलं जजमेंट आहे आणि तुम्हाला सांगतो खुली किताब आहे, आरसा आहे, आईना आहे. त्या आईन्यात तर बघून घ्या प्रताप, आईन्यात तर बघून घ्या, समजावून येईल की काय तुम्ही चुका करता. या लोकांचा मुळात मराठी शिकण्याला विरोध आहे का? बघा तुम्हाला सांगतो कुणाचाच शिकण्याला कुठंच विरोध नाही. तुम्ही त्या नावावर आमची मारपीट करू नका. तुम्ही आम्हाला मराठीसाठी काय काय सुविधा पुरवणार ते सांगा. मुद्दा काय माहिती आहे का, की ज्या गोष्टी दाईकडून शिकल्या जातात, ज्या गोष्टी आईकडून शिकल्या जातात, ज्या गोष्टी बालवाडीत शिकल्या जातात, अंगणवाडीत शिकल्या जातात, शालेय शिक्षणात शिकल्या जातात, त्या गोष्टी प्रतापनं म्हणल्याबरोबर हवेत शिकल्या जात नसतात. उदाहरणार्थ आपण पत्रकार आहात, आपणाला जर मी असं म्हणलं की गोरमाटी भाषा शिका, आता मी तुम्हाला हे म्हणतो याडी, सांगा मला काय याडीचा अर्थ? याडीचा अर्थ आहे आई. एवढी आहे, एवढी म्हणजे इकडे ये, बाटी खावाच. बाटली खायला म्हणजे जेवला का नाही. लक्षात घ्या, हे एवढं सोपं नाही आहे जेवढं प्रताप समजते. राजकारण करणं सोपं आहे. म्हणून एका चित्रवाणीची काल मी एका लाईव्ह डिबेटमध्येच प्रताप वाजवला आणि प्रतापने मान्य केलेलं वाजवला. तो मान्य करतात. प्रताप काय म्हणून मान्य करतात? माझा मित्र सुद्धा आहेत, ते स्वतःच सांगतात ते माझे मित्र आहेत म्हणून. मी उरलं सुरलं म्हणत नाही प्रतापला. हो, मी सांगतो माझे मित्र आहेत ना, माझे मित्र आहेत आणि त्यांच्यामुळेच माझं अजितदादांसोबत बोलणं झालेलं होतं. आय ऑलवेज मीन लाईफ लॉंग आय विल बी व्हेरी थँकफुल टू प्रताप फॉर दॅट, की अजितदादांसोबत 1 to 1 संभाषण करून देणारे सुद्धा प्रताप आहेत. परंतु हा प्रताप योग्य नाही, भाषेच्या नावावरचा रक्तरंजित प्रताप आहे. सर, मनसेनं आता शिकवणी सुरू केली, ज्याला मराठी येत नाही त्यासाठी शिकवणी सुद्धा काही रिक्षावाल्यांना शिकवणी सुरू केली. माझं साधं म्हणणं आहे, जे मनसेवाली मुलं हे सगळं करत आहेत ना, त्यांना मराठीमध्ये किती मार्क पडलेत त्यांनी त्यांचे की नाही प्रगती पुस्तकं टाकावेत, प्रगती पुस्तकं टाकावेत सोशल मीडियावर. तुम्हाला सांगतो मी अकॅडमिक्समधला माणूस आहे. मी PhD पासून ते बालवाडीतल्या वर्गांपर्यंत मी काय चाललेलं आहे लक्ष ठेवून असणारा सोशल ऑडिट करणारा माणूस आहे. मला माहिती आहे की आज मागील 20 वर्षामध्ये प्रत्येक आई वडील विज्ञान, गणित, इंग्रजी याच्यावर भर देऊन असतात. आणि आजच्या परिस्थितीनुसार जर आपण बघितलं तर ह्यांच्यापैकी किती जणांना फर्स्ट क्लासचे मार्क आहेत, सेकंड क्लासचे मार्क आहेत आणि थर्ड क्लासचे मार्क आहेत, ही आधी यांना जाहीर करा म्हणून. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, यांना 40 शब्दाचा काना, मात्रा, वेलांटी, रस्व, दीर्घाचा हे लिहायला सांगा, पत्र लिहायला सांगा. हे सगळं आहे ना, हे राजकारणाचा पार्ट आहे. मला हे इट्स रबिश, इट कुड नॉट बी अ टॉपिक. हे डिस्कशन सुद्धा होण्यासारखं नाही आहे. स्थलांतरित होतं कामगारांचं, मजुरांचं, कष्टकऱ्यांचं, हे अत्यंत चुकीचं आहे. दत्तोपंत ठेंगडींच्या विचाराच्या विरुद्ध आहे. ठीक आहे, चलो धन्यवाद. एक प्रश्न राहिला काल, म्हणजे ह्या व्यतिरिक्त तुमच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या व्यतिरिक्त काल भारतीय जनता पक्षाने एक आंदोलन केलं होतं आणि त्या महिला विधेयकाला जो विरोध झाला, आणून काढण्यात आला, त्याच्या विरोधातलं ते आंदोलन होतं, वरळी परिसरात करण्यात आलं. यात एका महिलेनं या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला, त्यांना ताबडतोब रस्ता रिकामा करा, गेट आउट फ्रॉम दिस स्ट्रीट असं त्या म्हणाल्या आहेत. त्यांचा रोष होता कारण त्यांचा मुलगा मागे ट्रॅफिकमध्ये अडकला होता म्हणून. या संपूर्ण घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया? मी एकच सांगतो की म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कालचं आंदोलन हे म्हणजे न्याय हक्कासाठी महिलांच्याच होतं. आणि लोकशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये रस्त्याने चलत जाण्याचीच प्रथा आहे, म्हणजे हवेतून कोणी जात नसते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की व्यक्त होण्याची एक पद्धत आहे, एक परंपरा आहे, एक डिग्निटी आहे. आणि मला असं वाटतं की हातामध्ये मोबाईल आहेत आपल्या, स्वतःचा रील करून घेताना मला दिसल्या त्या, असं हातात धरून रील करत होत्या, स्वतःची सुद्धा रील करत होत्या त्या, आपण जर मायन्यूटली पाहिलं तर. आणि मला असं वाटतंय की आपण स्वतःचा मोबाईल स्वतः घेऊन काही असो ते, मी काय म्हणत होतो मी काय म्हणतो ते तुमचं एक मत आहे, माझं एक मत आहे. माझं मत मांडण्याचा अधिकार आहे की नाही मला? कारण मी जे पाहिलं, मी सूक्ष्म आहे, मी मायन्यूट आहे, मी इन्व्हेस्टिगेटिव्ह आहे. तुम्हाला लगेच TRP साठी सोडून द्यावं लागतं, पण मी जे आहे ना, मी बारकाईने पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही रिसर्चर उद्यापर्यंत त्याच्यावर रिसर्च करत आहेत आणि मला असं वाटतं की उद्या कदाचित तुम्हाला त्या रिसर्चरची भेट होईल
वकील म्हणून तुमचं काय मत? माझं वकील म्हणून हेच मत आहे की आपण व्यक्त होणं एक हक्क आहे, परंतु आपण विनाकारण म्हणजे आता ही गोष्ट सुधारू शकते हे माहीत असताना, ही गोष्ट सरळ होऊ शकते हे माहीत असताना मला असं वाटतं अपमानजनक टिप्पण्या करून हे योग्य नाही. व्यक्त होणं अपमानजनक टिप्पण्या करून योग्य नाही. दुसरा एक आणखी प्रश्न आहे की 17 तारखेला माडाच्या संदर्भात एक कार्यक्रम होता, मोतीलाल नगर पुनर्विकास संदर्भात. त्या कार्यक्रमामध्ये माडाचे उपाध्यक्ष संजीव जायस्वाल हे सादरीकरण करत होते. त्यामध्ये एक मुस्लिम युवक आता अशा प्रकारचा एक हे जरूर होता. माडा VP संजीव जायस्वाल यांचं ज्या प्रकारे उर्मट वर्तन आलंय, तुझे उठा के लेके जाऊंगा, घुसखोर अशा प्रकारचं वक्तव्य आलंय. एका IAS अधिकाऱ्याकडून असं प्रकारचे वर्तन कसं बघताय? देखिए भाई, जायसवाल जी ने क्या बोला ये मैंने देखा नहीं है. मैं जरूर टिप्पणी करूंगा, लेकिन पहले वो देखूंगा. सर, या आपल्यासोबत जे रिक्षा चालक आले त्यांच्या हाताच्या फळक येतात, काही नाही, शब्दांना ते तुम हे लक्षवेधीसाठी म्हणजे काय लक्षवेधी वाटाव लक्षवेधी लक्षवेधी आहे. आम्ही ते बोलू ना नंतर, पुढच्या प्रेसमध्ये बोलू. चल ठीक आहे. आमच्या कष्टकऱ्यांची एवढी कस्टडी तुम्ही घेऊ नका, ते मंत्री तर घेतच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.